MPSC सारख्या आणि सरळ सेवा भरतीसारख्या अनेक परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. एफ हा डी वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. जेव्हा डी बरोबर 4 आणि एफ बरोबर 16 तर डी बरोबर 1.6 असताना एफ बरोबर किती? या ठिकाणी व्यस्त प्रमाणामध्ये चलांचा गुणाकार एफ गुणिले डी वर्ग बरोबर के मिळते आपल्याला. के हे स्थिर पद आहे. एफ या ठिकाणी 16 दिलेला आहे आणि डी वर्ग या ठिकाणी 4 दिला आहे. 4 चौक 16. के हा स्थिरांक मिळाला. ओके. त्यानंतर नवीन पुन्हा आणि के बरोबर एफ गुणिले डी वर्ग हे सूत्र वापरायचं. के आत्ता काढलेलं आहे. 16 गुणिले 16 तसा ठेवूया. नवीन काय दिले पहा. डी दिला आहे 1.6. 1.6चा वर्ग गुणिले एफ. आता एफची किंमत काढताना 16 गुणिले 16 याला भागिले 1.6चा वर्ग येणार आहे. हे गुणिले येते म्हणजे 1.6 2 वेळा बरोबर एफ. या ठिकाणी हे दशांशचिन्ह काढून टाकण्यासाठी वरती या 16वर 0 द्यावं लागेल. इथलं दशांशचिन्ह काढून टाकण्यासाठी या 16वर 0 द्यावं लागेल. 160 गुणिले 160 भागिले 16 आलं. खाली 16 आलं बरोबर एफ. 16 आणि 10 60 16 आणि 10 60 म्हणजे 10 गुणिले 10 एफ बरोबर 100च आलेला आहे. अशा पद्धतीनं 100 हा अचूक पर्याय एफसाठी आहे. पहिला अशा पद्धतीनं उदाहरण अचूक सोडवा, अचूक पर्याय मिळवा. धन्यवाद.